Dear students, in the last period we have discussed about our poem number 2.4. Name of the poem is Upon a Westminster Bridge. In this poem, the poet William Wordsworth is a nature poet and a nature-loving poet in the period of 19th century. And through this poem, poet wants to convey or suggest us some of the things which he watched, which he observed, which he had seen on upon the Westminster Bridge, the bridge which is in London. And in this poem, all of you know that this poem is about a romantic poem and about nature. The poets in this duration, there are major natural poets such as Peel, Lilly, Green, A.S.T. Coleridge and William Wordsworth are the 19th century romantic or nature poets. Through this poem, basically this is a poem which is about a Petrarchan sonnet. Petrarchan sonnet. Petrarchan sonnet. आता sonnet means काय? तर 14 ओळींची कविता किंवा 14 लाईनची कविता. त्यातली पहिलं कडवं जे आहे ते 8 ओळींचं कडवं आणि दुसरं कडवं 6 ओळींचं. 8 आणि 6 14 ओळींचं. तर असं जे 14 ओळींच्या कविता आहेत त्याला पेट्रार्चन सॉनेट म्हणतात. तर थीम किंवा बघत असताना तुम्हाला पेज नंबर 81, तर 81 पेज नंबरवरती आपण आता लाईन बाय लाईन मिनिंग पर्यंत बघितलेलं आहे. आजच्या तासाला आपण या कवितेचा फिगर्स ऑफ स्पीच आणि रिमेनिंग पार्ट बघणार आहोत. तर पेज नंबर 82. तर या पोएममध्ये ज्या ज्या फिगर्स ऑफ स्पीच येत आहेत त्याची आता माहिती घेऊया आपण. तर अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. आता यातनं आपण हे सगळं मिनिंग वगैरे बघितलेलं आहे. पण फिगर्स ऑफ स्पीच बघत असताना लाईन नंबर 4 or 5th, this city now doth like a garment. Doth like a garment. Here figure of speech is simile. What is the information about simile? Simile in Marathi means उपमा. आणि मग यामध्ये तुम्हाला मी माहिती सांगताना सांगितले की दोन फिगर ऑफ स्पीच कंपॅरिझनवर डिपेंड आहेत. आणि सिमिली और मेटाफोर, मेटाफोर म्हणजे रूपक. तर सिमिली और मेटाफोर काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये? तर सिमिली उपमा आणि या उपमालंकार आहे. याच्यामध्ये मराठी माहिती तुम्ही अशी अभ्यासलेली आहे. उपमान आणि उपमेय एकच नसून भिन्न आहेत अशी तुलना असेल तर उपमा. तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणता येईल? सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच देयर आर two objects compared and these two objects are compared are different in nature. Different objects are compared. For example, he is like सी. तर हा आणि सी, तो, ती आणि तो लुकिंग लाईक अशा अर्थी म्हणले. पण ही आणि सी डिफरंट आहे दोन्ही. जे दोन वेगवेगळ्या घटकांची तुलना एकाच वाक्यात केली असेल तेव्हा सिमिली असते. आता असंही नाही लक्षात आलं तर सिमिलीबद्दल अजून असं मी तुम्हाला सांगतो की ॲज
कन्स्ट्रक्शन वाक्यात आलं की सिमिली. हे घटक काय करतात तर कंपॅरिझन करतात दोन डिफरंट ऑब्जेक्ट. पुन्हा एकदा बघा, व्हॉट इज सिमिली? सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच, सिमिली बेसिकली मीन्स इन मराठी उपमा. अँड मराठी माहिती अशी आहे की उपमान आणि उपमेय हे एकच नसून भिन्न आहे. अशी तुलना असेल तेव्हा उपमा असते. तर आता उपमान आणि उपमेय हे एकच नसून भिन्न आहे. तर तो दगडासारखा आहे. बघा, याचं उदाहरण, तो दगडासारखा आहे. आता इथं दोन घटक जे तुलना केलेले आहेत त्यातले दोन घटक कोणते? तो आणि दगड. दोन वेगवेगळे घटक आहेत. दगड आहे आणि हा तोच आहे. पण दोन घटकांची तुलना, वेगवेगळ्या घटकांची तुलना, म्हणून तर म्हणजे डिफरंट ऑब्जेक्ट आर कम्पेअर. इन सिमिली टू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट नेचर आर कम्पेअर. टू ऑब्जेक्ट्स ऑफ different nature are compared. And simile is always introduced with the construction like, as, so as, like. If we found this construction in the sentence, then it's a simile. आता इथं तुम्हाला जे आता मी लाईन वाचून दाखवली ती बघा, 4 नंबरची लाईन. द सिटी नाव डथ लाईक अ गारमेंट वे. तर डथ लाईक यातला हा लाईक आहे. आणि मग तुम्हाला सोपेपणा लक्षात ठेवून लाईक असले की सिमिली. आणि सरळ म्हणायचं टू ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट नेचर कम्पेअर. आता इथलं कोणते डिफरंट ऑब्जेक्ट कम्पेअर केलेले आहेत तर सिटी शहर आणि गारमेंट. तर शहराने वस्त्र परिधान केले असं शहर वेगळं आहे आणि वस्त्र वेगळं आहे. तर असं दोन वेगवेगळे घटक तुलना केलेले म्हणून सिमिली. तर आता पुढचा फिगर असतो बघा. The beauty of morning silent here, ships, towers, domes, theaters and temples lie. तर आता कोमा दिलेला आहे. याचा अर्थ इथं फिगर ऑफ स्पीच काय असणार आहे? क्लायमॅक्स. मला क्लायमॅक्स या अलंकाराचं क्लायमॅक्स आणि अँटिक्लायमॅक्स दोन फिगर ऑफ स्पीच आहे. तर टाइम लक्षात ठेवलं तरी चालते. तर क्लायमॅक्स मध्ये काय असतं? विचारांची मांडणी चढत्या क्रमाने केली असते, तो क्लायमॅक्स. आणि अँटी क्लायमॅक्स मध्ये विचारांची मांडणी उतरत्या क्रमाने केली असेल तेव्हा अँटी क्लायमॅक्स. असं नाही समजलं इंग्लिश मध्ये समजून जाईल बघा. क्लायमॅक्स आयडियाज आर अरेंज इन असेंडिंग चढता क्रम, ASCENDING, असेंडिंग ऑर्डर. अँड or in climax idea starts with lowest important point and ends with highest important point. For example, you must remember ladder for understanding this philosophy. The ladder जर आपण लक्षात ठेवली 1 2 3 4 4 3 2 1 विचारांची मांडणी जर चढत्या क्रमाने केली म्हणजे विचारांची सुरुवात जर कमी महत्त्वाच्या मुद्द्यावर म्हणजे आयडिया स्टार्ट्स विथ 1 अँड एंड्स विथ 5 असा चढता क्रम जर विचारांची मांडणी केली तर त्याला असेंडिंग ऑर्डर म्हणतात. आणि तीच ऑर्डर जर हाय वरून किंवा 4 वरून खाली 1 वर आली, विचारांची सुरुवात टॉपच्या मुद्द्यावर होईल आणि एंड कमी महत्त्वाच्या मुद्द्यावर होईल. जास्त महत्त्वावर विचाराची सुरुवात झाली आणि कमी महत्त्वावर झाली त्याला डिसेंडिंग ऑर्डर म्हणतात. आणि विचारांची मांडणी डिसेंडिंग ऑर्डर झाली तर फिगर ऑफ स्पीच असतो क्लायमॅक्स. फॉर एक्झाम्पल बघा, द क्लायमॅक्सचं उदाहरण बघा. विचारांची मांडणी चढत्या क्रमाने असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ASCEND आणि डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. उतरत्या क्रमाने विचारांची मांडणी केली तर फिगर ऑफ स्पीच अँटी क्लायमॅक्स आणि चढत्या क्रमाने केली तर क्लायमॅक्स. उदाहरणार्थ
चढत्या क्रमाचे एक्झाम्पल बघा. द स्टार, द मून अँड द सन. कमी महत्वावर सुरुवात. द स्टार हॅव लो व्हॅल्यू दॅन सन. द स्टार, मून अँड सन. Idea starts with lowest important point star and ends with highest important point moon, sun. This order is called as ascending order, and ideas arranged like the ascending order, then figure of speech, climax. On the other hand, anticlimax is a figure of speech in which idea starts with most important point, highest important point, ends with lowest important point. Then this arrangement is called as descending order, and ideas are arranged in descending order, then figure of speech and the climax. तर हा figure of speech चा climax आहे line number 5. The beauty of morning, silent, bear, sheep, tower, domes, theaters. कॉमा 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 दिसला 800 विद्यार्थ्यांनी असं लक्षात ठेवलं तरी चालेल की तिथं figure of speech climax. आणि काय म्हणायचं climax म्हणून ascending order, चढता क्रम. तर चढत्या क्रमाने विचाराची मांडणी असते की क्लायमॅक्स. नेक्स्ट एक्झाम्पल. ओपन onto the field and the sky, all bright, glittering, the smokeless air, never done the more beauty still. In his first splendor, valley, rock, hill, इथं पुन्हा figure of speech climax. Never saw, I never felt, calm, deep. Inversion आहे इथं. Inversion कसा? तर inversion is a figure of speech in which ideas are arranged in or in inversion. There is no correct prose order. Inversion चा अर्थच आहे आदला बदल. या अलंकारामध्ये इन्व्हर्जन मध्ये आयडिया ज्या आहेत याचा अर्थ आहे आदला बदल. आणि मग आदला बदल कशाची केलेली असते इथं? तर आदला बदल केलेली असते सब्जेक्ट ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ आपण नेहमीच वाक्य म्हणताना काय म्हणणार? आय एम गोइंग टू पुणे. हे झालं SVO ऑर्डर, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ऑर्डर. पण जर विचारांची मांडणी करताना जी आहे आपली ती SVO ऑर्डरला नसेल, म्हणजेच ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जागी असं केलं असेल तर त्याला इन्व्हर्जन म्हणतात. उदाहरणार्थ आता मी पहिलं वाक्य म्हणतो आय एम गोइंग टू पुणे, हे झालं SVO ऑर्डर. पण या फिगर ऑफ स्पीच मध्ये कसं वाक्य असेल? पुणे, आय एम गोइंग, ऑब्जेक्ट पहिल्यांदा, सब्जेक्ट शेवटी, हे असं असेल तर त्याला इन्व्हर्जन म्हणतात. मग उत्तर देताना कसं म्हणायचं? इन्व्हर्जन बघा त्याची माहिती सांगतो. इन्व्हर्जन इज अ फिगर ऑफ स्पीच इन व्हिच सेंटेन्स पॅटर्न इज नॉट इन अ करेक्ट प्रोज ऑर्डर. सेंटेन्स पॅटर्न इज नॉट इन अ करेक्ट प्रोज ऑर्डर, that is SVO order. For example, Pune, comma, I am going. Subject is placed in the place of object and object is placed in the place of subject in this example. तर यामध्ये पुणे आय एम गोइंग, मग तुम्ही उत्तर लिहिताना क्लायमॅक्स डबल डॉट सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट. आणि खाली करेक्ट सेंटेन्स पॅटर्न काय येईल? मग पुणे आय एम गोइंग ऐवजी काय येईल? करेक्ट सेंटेन्स पॅटर्न आय एम गोइंग पुणे. तर ह्याला इन्व्हर्जन म्हणायचं. तर इन्व्हर्जन या फिगर ऑफ स्पीच इथं बघा. नेव्हर सॉ आय, नेव्हर फेल्ड, अ काम सो डीप. तर किंवा नेव्हर सॉ आय काय पाहिजे होतं इथं? आहे का सेंटेन्स पॅटर्न केलं? नेव्हर सॉ आय. इन्व्हर्जन उत्तर लिहिताना सेंटेन्स पॅटर्न इज नॉट करेक्ट. करेक्ट सेंटेन्स पॅटर्न काय होईल बरं? नेव्हर सॉ आय, आय नेव्हर सॉ. ही झाली करेक्ट प्रोज ऑर्डर. आणि अशी करेक्ट प्रोज ऑर्डर करूनच द्यायचं. पुढचा फिगर ऑफ स्पीच बघा. नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुली स्टिप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर, व्हॅली, रॉक और हिल. तर नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुली स्टिप. तर सन पर्सॉनिफिकेशन आहे. तर पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच चेतन गुणोक्ती किंवा चेतनालंकार. काय याची माहिती बघा. चेतनालंकार पर्सॉनिफिकेशन मराठीत अगोदर बघा, मग इंग्लिशमध्ये सांगतो. चेतन गुणोक्ती किंवा चेतनालंकार यामध्ये काय असते? तर निर्जीव घटक सजीव आहे अशी कल्पना केली असते, किंवा
निर्जीव घटकाला सजीवाचा एखादा गुण दिलेला आहे अशी कल्पना केली असते. फॉर एक्झाम्पल डस्टर डान्सिंग, तर डस्टर काय निर्जीव आहे, पण त्याला सजीवाचा कोणता गुण दिला आहे? डान्सिंग. मग उत्तर कसं लिहिणार? पर्सॉनिफिकेशन, नॉन ह्युमन थिंग, डस्टर हॅव गिवन ह्युमन क्वालिटी ऑफ डान्सिंग. तर इंग्लिशमध्ये माहिती बघा पर्सॉनिफिकेशनची. Personification is a figure of speech in which non-human things have given human qualities. Or in personification, non-alive म्हणजेच निर्जीव, non-human or inanimate म्हणू आपण त्याला. Inanimate म्हणजे निर्जीव. Inanimate things have given human quality. And inanimate things are supposed as animate. म्हणजे निर्जीव घटक, inanimate निर्जीव घटक आणि animate सजीव. Inanimate things have given are supposed as animate. Inanimate things are supposed as animate. निर्जीव घटक सजीव आहेत अशी कल्पना केली जाते. For example, duster dancing. Duster is non-human thing, inanimate thing. It have given human quality of dancing. How to write answer? Personification. Double dot. Duster, non-human things have given human qualities of dancing. किंवा दुसरं उत्तर असं मिळू शकतं. डस्टर पर्सॉनिफिकेशन, डस्टर नॉन ह्युमन थिंग और इनएनिमेट थिंग हॅव गिवन ह्युमन क्वालिटी. आणि तुम्ही डायरेक्ट असं जरी म्हणला पर्सॉनिफिकेशन, डस्टर, डान्सिंग, तरी सुद्धा फिगर ऑफ स्पीच उत्तर तुम्हाला आहे. तर इथं या लाईनमध्ये नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुल स्टेट. तर नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुल. आता ब्युटिफुल हा कुणाचा मानवासाठी वापरला, इथं सनला वापरला, सन आणि सूर्य. तर निर्जीव घटकाला सजीवाचा गुण दिलेला आहे पर्सॉनिफिकेशन. पुन्हा आणखी पर्सॉनिफिकेशनचं उदाहरण आहे. द रिव्हर ग्लाइड ॲट हिज ओन स्वीट विल. स्वीट विल, स्वीट म्हणजे काय? चांगली. विल म्हणजे काय? इच्छा. चांगली इच्छा माणसाला असते का रिव्हरला असते? म्हणजेच निर्जीव घटक रिव्हर आहे आणि रिव्हर नदी निर्जीव घटक. स्वीट विल, तिला चांगली इच्छा आहे माणसासारखी, म्हणजे निर्जीव घटकाला सजीवाचा गुण दिला. फिगर ऑफ स्पीच आहे इथं पर्सॉनिफिकेशन आणि रिव्हर हॅव गिवन ह्युमन क्वालिटी ऑफ स्वीट विल. पुढं पर्सॉनिफिकेशनचं अजून उदाहरण सांगतो. लास्ट लाईन बघा. अँड ऑल दॅट मायटी हार्ट इज अ लाईंग स्टील. तर मायटी हार्ट, मायटी म्हणजे हॅपी, पॉवरफुल. तर हॅपी किंवा पॉवरफुल हार्ट, ऑल दॅट मायटी हार्ट इज लाईंग स्टील. तर हार्ट ह्युमन बिंग आहे का किंवा मायटी म्हणलंय त्याला, सजीवाचा गुण दिलेला आहे हार्टला आणि म्हणून पर्सॉनिफिकेशन आहे इथं सुद्धा. तर अशा पद्धतीने फिगर ऑफ स्पीच इथे संपलेले आहेत. आता तुम्हाला फिगर ऑफ स्पीच म्हणजे या पोएमबद्दल थोडक्यात सांगतो की दिस इज अ पेट्रार्चन सॉनेट. तर पेट्रार्चन सॉनेट मी सांगितले तुम्हाला की पेट्रार्चन सॉनेट म्हणजे 14 ओळींची कविता. इन इट फर्स्ट स्टांजा इज 8 लाईन, about 8 lines, and second stanza 6 lines and equal 40 lines. This pattern is called as पेट्रार्चन सॉनेट. आणि मग ह्या पेट्रार्चन सॉनेट मध्ये हे कविता आहे. तुम्हाला कशाविषयी आहे कविता? तर पोएम अबाउट रोमॅन्टिक पोएट, नेचर पोएट, पोएम अबाउट नेचर अँड बेसिकली विल्यम वर्ड्सवर्थ watched the silent serenity of nature from the Westminster Bridge, London, and all the natural beauty he explained in this poem, because basically William Wordsworth is a poet of loving nature आणि त्यामुळं त्याने निसर्गाविषयी लिहिले. अजून एक फिगर ऑफ स्पीच इथं बघा. डिअर गॉड द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. तर मेटाफोर मग सांगितलं की मेटाफोर इथं सिमिली मेटाफोर बघताना मेटाफोर ही फिगर ऑफ स्पीच आहे. मेटाफोर इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच comparison of two same object, or in metaphor two objects are compared which are same in nature
फॉर एक्झाम्पल इथलं उदाहरण मी इथं तुम्हाला देतो दुसरं लगेच कशाचं हे आहे सिमिलीचं आणि मेटाफोरचं उदाहरण बघा. तो आता हे उदाहरण कसं फिरवतो तर तो म्हणजे एक दगडच. तो म्हणजे एक दगडच म्हणजे दगडात आणि त्याच्यात काहीच फरक नाही असा अर्थ. आणि मग काहीच फरक नाही म्हणजे दोन ऑब्जेक्ट सेम आहेत. तर इथं तो आणि दगड भिन्न नसून एकच आहेत म्हणजेच टू ऑब्जेक्ट्स बट सेम इन नेचर. दगड आणि तो एकसारखाच आहे तो म्हणजे एक दगडच. आणि इथं काय सिमिलीला तो दगडासारखा इथं तो आणि दगड डिफरंट आहे. पण या उदाहरणात तो म्हणजे एक दगड की तो आणि दगडात नो डिफरन्स म्हणजे सेम इन नेचर असं असेल तेव्हा मेटाफोर हा फिगर ऑफ स्पीच होतो. तर इथं द रिव्हर ग्लाइड सॉरी डिअर गॉड द व्हेरी हाऊसेस सेम असली. आता हाऊसेस सेम असली घरं जपतात का घरातली माणसं जपतात पण माणसं आणि घरं दोन्ही एकच आहेत अशी कवीने इथं कल्पना केली आणि दोन्ही सेम असेल तेव्हा फिगर ऑफ स्पीच मेटाफोर. तर अशा पद्धतीने या कवितेतले फिगर्स ऑफ स्पीच आता आपण इथं संपवलेले आहेत. अजून एक बघूया आपण या कवितेच्या बाबतीत की जेणेकरून आपल्याला इथं तुम्हाला मी साईडला देतो बघा. राईम स्कीम. तर इथं राईम स्कीम जे आहे ना 8 लाईन्स पहिली जी पोएम आहे ऑक्टेव. ऑक्टेव म्हणजेच 8 लाईन्स. तर आणि दुसरं सिस्टेट म्हणजेच 6 लाईन. तर ह्याची राईम स्कीम दोन कडवे पहिल्या 8 ओळींची जे कडवं आहे त्याला ऑक्टेव ए बी बी ए ए बी बी ए ए बी बी ए ए बी बी ए. तर आता हे आणि इथली जी आहे खालची ती एडीसी डीसीडी सीडीसी सीडीसी डीसीडी. तर हे समजून देतो तुम्हाला लक्ष द्या. राईम स्कीम म्हणजे काय पाहिजे ना बघा यमक योजना. आता यमक योजना करताना इथं दोन पद्धतीने केले हे पहिल्यांदा लक्षात ठेवा की ऑक्टेव. ऑक्टेव म्हणजेच 8 लाईन्स. हे आपल्या कडव्यातल्या 14 ओळीची कविता आहे. त्या 14 ओळीतलं पहिलं कडवं आहे 8 ओळीचं. कडव्यासाठी स्टांजा आपण म्हणतो. फर्स्ट स्टांजा 8 लाईन्स आणि सेकंड स्टांजा 6 लाईन्स. 8 + 6 14 lines and this type of 14 lines poem written in ancient times in the period of William Wordsworth and this is called as sonnet, Petrarchan sonnet. आणि यामध्ये मग राईम स्कीम करताना कशी करायची तर राईम स्कीम म्हणजे काय पहिल्यांदा तर राईम स्कीम यमक योजना. स्टार्ट विथ अल्फाबेटिकल नंबर स्मॉल a. If the pronunciation same, alphabetical number same. And if the pronunciation changes, alphabetical number changes. Start with small a. Pronounce the last word of each sentence. If the pronunciation same, alphabetical number same. If the pronunciation changes, alphabetical number changes. Start with small a. Then alphabetical number B, C, D. Pronunciation changes, number changes. तर याप्रमाणे पहिल्या 8 ओळींची आपण राईम स्कीम काढून घेतली. तर बघा पहिली ओळीला ए, दुसरी ओळ बी, तिसरी ओळ बी, चौथी ओळ ए. पुन्हा नंतरच्या 4 ओळी ए बी बी ए. ही राईम स्कीम पहिल्या 8 ओळींची 8 लाईन्स त्याला ऑक्टेव म्हणते जुन्या काळात पहिल्या स्टांजाला. आणि दुसरं सिस्टेम म्हणजे 6 ओळींची लाईन. तर सी डी सी सुरुवात आणि डी सी डी या 6 ओळीची 1 2 3 पहिल्या 3 ओळीची सी डी सी आणि नंतरच्या राहिलेल्या 3 ओळीची 6 पैकी डी सी डी अशी राईम स्कीम
स्पीच सगळे कंप्लीट केलेले आहेत. त्याचबरोबर राईम स्कीम जी आहे ती कंप्लीट केलेली आहे. त्याचबरोबर या कवितेत आपल्याला कवितेची ॲप्रिशिएशन सांगा म्हटलं, कोणकोणते पॉईंट लक्षात ठेवणार? ॲप्रिशिएशन, नेम ऑफ द पोएम म्हणजे टायटल म्हणा, अपॉन वेस्टमिनिस्टर ब्रिज, रिटन बाय विल्यम वर्ड्सवर्थ. आणि मग खाली थोडक्यात कशाविषयी आहे इंट्रोडक्शन करा. दिस इज अ रोमॅन्टिक पोएम. इन दिस पोएम poet William Wordsworth described about nature and natural beauty from the London city, especially from Westminster Bridge. He observed all the things of nature, such as roads, then river, then serene water, from all trees, all things he watched from the Westminster Bridge, from the London, and the things he liked from the nature dictated or described in this poem. हे झालं पोएम विषयी. त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच. मी आता सांगितलं याच्यामध्ये तुम्ही असं टाकायचे उत्तर फिगर्स ऑफ स्पीच मध्ये. पर्सोनिफिकेशन, एक्झाम्पल द्या त्यातले, आता मी दिलेलं 2 आहे ती काय 3 आहे ती काय. मेटाफोरचं उदाहरण द्या, सिमिलीचं उदाहरण द्या, आणि टाकायचं उदाहरण द्यायचं. इनवर्जन उदाहरण द्या, इनवर्जन म्हणा त्याचं उदाहरण द्या, अशा प्रमाणे ते टाका. त्यानंतर कवितेच्या विषयी पुन्हा शेवटी कन्क्लुजन, त्याच्या शेवटी अबाउट द पोएम, आणि सगळ्यात शेवटी युअर ओपिनियन. याप्रमाणे ॲप्रिशिएशन कवितेचं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने ही कविता लिहिता येईल, सांगता येईल. तर आता पेज नंबर 83 वरती ब्रेन स्टॉर्मिंग जे आहे ते ब्रेन स्टॉर्मिंग आपण पुढच्या तासाला बघूया. ओके, टिल देन, थँक्यू.